विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मापन, मूल्यमापन व मूल्य निर्धारण याची संकल्पना आणि या तिघांमधील फरक याचा अभ्यास करणार आहोत. मापनाचा जर विचार केला आपण, तर मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचे संख्यात्मक प्रमाण ठरविणे. मापन हे नेहमी संख्यात्मक असतं. मापनासाठी हाऊ म्हणजे किती हे परिमाण उपयोगी पडते. आता मापनाचं जर उदाहरण म्हटलं आपण त्या ठिकाणी, तर एखाद्या खोलीची लांबी रुंदी जर आपण मोजली, तर त्यावरून त्याचं मापन केलं असं आपण म्हणतो, म्हणजे मेजरमेंट केलं असं आपण म्हणतो. म्हणजे मापनात सांख्यिकीकरण अंतर्भूत असतं. किती खोली बाय किती असा ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो, तर किती फूट, किती मीटर अशी त्याची सांख्यिकीकरण त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. मापनात संख्यात्मक प्रमाणाची तुलना ही अंतर्भूत असते. ती तुलना केलेली असते. ज्या गोष्टीचं आपल्याला मापन करायचे, उदाहरणार्थ त्या खोलीचे माप आणि त्या मापनाचे परिमाण म्हणजे मीटर. किती माप आहे? 75. पण सेंटीमीटर, फूट और त्या ठिकाणी मीटर. शैक्षणिक मापनाचा जर विचार केला तर आपण बऱ्याच वेळा शब्द वापरतो. 75% गुण मिळालेत. आता 75% हे संख्यात्मक वर्णन झालं, तर निबंध हा उत्कृष्ट हे गुणात्मक वर्णन झालं. मग आता योग्य मापनाचे गुण विशेष काय? तर ज्याचं मोजमाप करायचं आहे त्याचेच मापन झाले पाहिजे. वजन काटा वापरल्यानंतर वजनाचंच मापन त्या ठिकाणी झालं पाहिजे. आपण शिक्षण क्षेत्राचा जर बाबतीत विचार केला, तर त्या विद्यार्थ्याला मराठी शिकवल्यानंतर मराठीतील निबंध त्याने जर लिहिला असेल आणि निबंधाला 20 पैकी गुण असतील, तर निबंध मापनाचं त्या ठिकाणी मोजमाप झालं पाहिजे. म्हणजे 20 पैकी त्याला जर 15 गुण मिळाले, तर याचा अर्थ त्याचा निबंध हा कसा आहे हे त्यावर निश्चित झालं पाहिजे. मापनाद्वारे मिळालेले निष्कर्ष हे निर्णय दीर्घकाळ स्थिर स्टेबल असतात. म्हणजे सकाळी जर वजन काट्यावर वजन केलं, तर ते वजन तितकंच दाखवेल, किंवा भारतातील वजन किंवा अमेरिकेतील वजन हे स्टेबल आहे. त्याच्यात बदल हा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार नाही. आता मूल्य निर्धारणाची व्याख्या. 3 महत्त्वाच्या संकल्पना आहेत. मापनाची संकल्पना आपण बघितली आणि ते दैनंदिन व्यवहारात आपल्याला बऱ्याच वेळा ते लक्षातही येते. आता मूल्य निर्धारण. मूल्य निर्धारण म्हणजे एखादी कृती, उपक्रम ज्यावेळी केला जातो, तो ठराविक कालावधीनंतर किती प्रमाणात यशस्वी ठरला, तो समाजाला कितपत उपयुक्त ठरला, याचं मूल्य. मूल्य निर्धारणातच मूल्य शब्द आहे. निर्धारण म्हणजे त्याचं मूल्य किती हे जाणून घेण्याचा जो प्रयत्न केला जातो, त्याला मूल्य निर्धारण म्हणतात. आता मूल्य निर्धारणाचे हेतू काय? तर विद्यार्थ्यांमधील वर्तन बदल किंवा पात्रता प्रमाणित करणे. विद्यार्थी आमच्या BEdला आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला मायक्रो टीचिंग किंवा सूक्ष्म अध्यापनात पाठ ज्यावेळेस तो 5 मिनिटं बोलायला उभा राहतो, त्यावेळेस कालांतराने तो योग्य पद्धतीने निकषानुसार तो बोलायला लागतो. हा वर्तन बदल आहे. विद्यार्थी छानपैकी त्या ठिकाणी एखादी कृती करतो, तो आकृती काढतो, तो गणित सोडवतो, तो चित्र काढतो. वर्तन बदल. योग्य शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सामर्थ्याचं किंवा मर्यादांचे निदान करणं म्हणजे डायग्नॉसिस करणं. विद्यार्थ्यांची वर्गवारी आणि निवड करणे आणि मार्गदर्शन करणे हे 4 महत्त्वाचे हेतू म्हणजे गायडन्स, त्यांची वर्गवारी आणि निवड सिलेक्शन, डायग्नॉसिस आणि त्याची पात्रता प्रमाणित करणं. मूल्य निर्धारणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एखादी कृती उपक्रम राबवण्याच्या सुरुवातीला त्याची निश्चित केलेली उद्दिष्ट आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केले गेलेले अध्यापन व अध्ययन आणि शेवटी केले गेलेले परीक्षण या 3 घटकांमध्ये अतूट नातं असतं. अगोदर उद्दिष्ट ठरवली जातात, त्या उद्दिष्टानुरूप अध्यापन केलं जातं. अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेलं अध्ययन याचं परीक्षण केलं जातं. असे हे 3 महत्त्वाचे घटक आहेत आणि त्याचा सहसंबंध
हा शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण. म्हणजे त्रिकोणाचे हे 3 केंद्रबिंदू आपल्याला शिक्षक या नात्याने माहीत असणं आवश्यक आहे. आता तिसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे मूल्यमापन. मूल्यमापनाचा जर आपण विचार केला तर मूल्यमापनात संख्यात्मक वर्णन, गुणात्मक वर्णन आणि त्या वर्णनावरून शिक्षकाने दिलेला अभिप्राय म्हणजे मूल्यमापन हे अवघड या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मूल्यमापन. किती चांगलं आपण विद्यार्थ्यांना ज्यावेळेस एखादा विषय शिकवतो, त्याची परीक्षा घेतो आणि परीक्षा घेतल्यानंतर त्याला मिळालेले जे गुण असतात ते संख्यात्मक वर्णन. त्याला दिलेली त्या संख्यात्मक वर्णनावरून म्हणजे 90पेक्षा अधिक गुण जर त्याला मिळालेले असतील, तर त्याला A+ श्रेणी जर आपण गृहीत धरली किंवा शिक्षकाने दिली, तर त्याचं वर्णन आलं त्या ठिकाणी की 90 गुण मिळालेत, A+ आणि खूप छान, उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट असे जे काही शेरे दिले जातात, त्याचं वर्णनाचं रूपांतर केलं जातं. तो जो अभिप्राय असतो, यावरून ते मूल्यमापन ही त्या व्यक्तीचं केलं असं म्हटलं जातं. आता आपण टायलर यांची व्याख्या बघूया. इव्हॅल्युएशन इज द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग टू व्हॉट एक्सटेंट द एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह आर बिंग रिअलाइज. टायलर हा 3 महत्त्वाच्या गोष्टींना महत्त्व देतो. सर्वप्रथम शैक्षणिक उद्दिष्टे. शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षक हे शैक्षणिक अनुभूती देत असतात, म्हणजे अध्यापनाचं कार्य करत असतात. आणि अध्यापन केल्यानंतर केलेली उद्दिष्ट साध्य झालीत की नाही हे पाहण्याकरता मूल्य निर्धारण पद्धती विचारात घेतली जाते. या 3 घटकांना टायलर हा महत्त्व देतो. मूल्यमापनाची पुन्हा एक व्याख्या आपण बघूया. इव्हॅल्युएशन प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. मूल्यमापन हे निर्णय प्रक्रियेला माहिती पुरवतं. मूल्यमापनातून जी माहिती प्राप्त होते त्यावरून निर्णय घेतला जातो. उदाहरणार्थ 12वीला प्राप्त झालेले गुण आणि त्या गुणानुसार कुठल्या शाखेकडे वळायचं हे विद्यार्थी ठरवत असतो. हे झालं मूल्यमापन. आता मूल्यमापनाचे पुन्हा एक विस्तृत स्वरूपाची व्याख्या पाहूया आपण. इव्हॅल्युएशन इज द सिस्टमॅटिक कलेक्शन अँड इंटरप्रिटेशन ऑफ एव्हिडन्स लीडिंग ॲज अ पार्ट ऑफ द प्रोसेस टू अ जजमेंट ऑफ व्हॅल्यू विथ व्ह्यू ऑफ ॲक्शन. या व्याख्येचं जर आपण विश्लेषण केलं तर मूल्यमापन ही सुसंबद्ध प्रक्रिया, म्हणजे मूल्यमापन करताना काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणी अपेक्षित असतं. सिस्टमॅटिक कलेक्शन अँड इंटरप्रिटेशन ऑफ एव्हिडन्सेस, संकलित केलेल्या माहितीचं आणि सामग्रीचं अर्थनिर्वचन म्हणजे इंटरप्रिटेशन ही अपेक्षा. लीडिंग ॲज अ पार्ट ऑफ प्रोसेस, म्हणजे मूल्यमापन ही एक कृती प्रवणता म्हणजे प्रोसेस आहे आणि सुरू असलेल्या घटनेचं मूल्य निश्चिती कसं टू अ जजमेंट ऑफ व्हॅल्यू. मूल्यमापनातच मूल्य हा शब्द अंतर्भूत आहे. मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन बघा, 2 शब्दांमधले फरक आपल्याला पुढच्या उदाहरणात ते अधिक लक्षात येतील. विथ व्ह्यू ऑफ ॲक्शन, थोडक्यात या 4 महत्त्वाच्या बाबी या मूल्यमापनाच्या व्याख्येतून लक्षात येतात. आता आपण त्याचं उदाहरण पाहूया. एका शाळेमध्ये परिपाठाच्या वेळेस 5 सामान्य ज्ञानावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले गेले आणि हे प्रश्न विचारत असताना विशिष्ट वर्गाला विचारले गेले, म्हणजे उदाहरणार्थ 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना त्यात समाविष्ट केले गेलं. 2 महिने हा उपक्रम चालला. आता 2 महिन्यानंतर त्या विद्यार्थ्यांची 50 गुणांची परीक्षा घेण्यात आली. त्या विद्यार्थ्यांना रोज जे 5 सामान्य ज्ञानावर प्रश्न विचारले जात होते त्या आधारावर या 50 गुणांची परीक्षा घेतली गेली आणि ही परीक्षा घेत असताना 60% प्रश्न जे विचारले गेले हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्याची उत्तर देता येतील अशा स्वरूपाचे होते. 20% प्रश्न जे विचारले गेलेत त्याची थोडी काठिण्य पातळी जास्त ठेवण्यात आली होती आणि 20% प्रश्न हे त्यापेक्षा अधिक काठिण्य पातळीचे विचारले गेले. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या जे काही गुण मिळालेत त्या गुणांचं विभाजन केलं गेलं आणि असं लक्षात आलं
की 45 ते 50 गुण मिळालेले जे विद्यार्थी आहेत, असे 20 विद्यार्थी की ज्यांना या दरम्यानचे गुण मिळालेत आणि त्यांनी A+ ही श्रेणी प्राप्त केली. 40 ते 44% गुण मिळालेले जे विद्यार्थी होते, असे 40 विद्यार्थी होते, त्यांना ए श्रेणी मिळाली. अशा प्रकारे गुणांचं विभाजन केल्यानंतर हे जे गुणांचं विभाजन आणि त्याला जी श्रेणी दिली गेली ते झालं मूल्य निर्धारण. त्या उपक्रमाचं मूल्य निर्धारण झालं. आता या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची गोडी वाढली, अवांतर वाचनाची सवय लागली व हा उपक्रम दरवर्षी राबवायचा असं त्या सर्व शिक्षकांनी आणि शाळेने ठरवलं. शाळेत राबवलेला हा उपक्रम यशस्वी झाला. हे त्याचं झालं मूल्यमापन. पहा, आपण मूल्यमापनाची जी व्याख्या बघितली, संख्यात्मक अधिक गुणात्मक अधिक शिक्षकाने दिलेला अभिप्राय. संख्यात्मक काय? तर 45 ते 50 गुण हे संख्यात्मक झालं. A+ श्रेणी आलीच त्यात. आता इथे मापनाची संकल्पना बघा कशी उपयोग झाला. तर 45 ते 50 गुण आणि त्याला A+ श्रेणी हे संख्यात्मक अधिक गुणात्मक. म्हणजे मापन आलं, मूल्यमापन आलं आणि मूल्य निर्धारण देखील आलं. आता या तिघांमधला सहसंबंध बघा. मूल्य निर्धारणात म्हणजेच व्यापक अर्थाने मूल्यमापनात मापन हे असतेच. या त्रिकोणाचा जर विचार केला तर त्रिकोणाच्या केंद्रबिंदूला मापन असं शब्द आहे. मापनात फक्त संख्यात्मकता अभिप्रेत असते. मापनाचा थोडासा बाहेर आलात आपण तर निकाल, परीक्षकाने दिलेले गुण, हे झालं विद्यार्थ्याचं मूल्य निर्धारण. म्हणजे 45 ते 50च्या दरम्यान किती गुण मिळालेत हा निकाल, आणि त्यात परीक्षकाने दिलेले गुण आले ते. आता मूल्यमापनात अपेक्षित उद्दिष्टे, विद्यार्थ्याने केलेलं संपादन, हे झालं शिक्षण क्रमाचं मूल्यमापन. म्हणजे मूल्यमापनात मापन हे असतेच, त्याशिवाय मूल्यमापन होऊच शकत नाही. मापन, मूल्यमापन, मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन असा त्याचा सहसंबंध आहे. थोडक्यात मापनानंतर मापन, मग मूल्य निर्धारण आणि शिक्षण क्रमाचं मूल्यमापन ही व्यापक स्वरूपात. आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर स्पष्ट होतं, ज्यावेळेस विद्यार्थ्याच्या ज्ञानाचं आपण मापन करतो त्यावेळेस मूल्य निर्धारण ही संज्ञा न वापरता मूल्यमापन ही संज्ञा वापरतो. त्याचप्रमाणे मापन हे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा, मूल्य निर्धारणाचा शिक्षण क्रम, अभ्यासक्रम, त्याचा यश आणि अपयशाचं मूल्यमापनाचे पायाभूत अंग आहेत. त्यामुळे मापनाला मूल्य निर्धारणापासून व्यापक अर्थाने मूल्यमापनापासून आपल्याला अलिप्त करता येत नाही. आता इथे जर आपण बघितलं तर मापनाची आपण आकृती सर्वप्रथम बघूया. मापन हे मूर्त अमूर्त दोन्ही वर्गाचा विचार करतं. आपण जर बघितलं तर एकक, फुटपट्टी, मीटर, म्हणजे आपण उदाहरण बघितलं त्या ठिकाणी की खोलीची लांबी रुंदी हे मापन झालं. मोजमाप चाचणीमध्ये मापन श्रेणीत चलांचा वापर केला जातो. किती फूट, किती सेंटीमीटर, किती इंच, किती गुण. निष्कर्षाप्रेक्षी असतं ते. व्यक्ती, अभ्यास, प्रकल्प याचं मापन केलं जातं. मराठी विषयात किती गुण मिळाले याचं मापन, एखाद्या प्रकल्पात कुठली श्रेणी मिळाली त्याचं मापन, अभ्यासक्रमाचं देखील मापन केलं जातं. आता मापनानंतर मूल्य निर्धारणाचा विचार करूया. चाचणी परीक्षा ज्यावेळेस दिली जाते ते मूल्य निर्धारण असतं. मूल्य निर्धारणात गुण आणि श्रेणी दोघं पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे 45 ते 50च्या दरम्यान किती गुण मिळालेत, किती विद्यार्थ्यांना मिळालेत आणि त्याला श्रेणी कुठली, तर A+. परीक्षकांचा निर्णय असतो. मूर्त वर्गाचा विचार केला जातो. व्यक्ती संबंधीचं मापन केलं जातं आणि हे रिझल्ट ओरिएंटेड असतं, निष्कर्षाप्रेक्षी असतं. आता मापन आणि मूल्य निर्धारण बघितल्यानंतर आता आपण मूल्यमापनाचा विचार करू. मूल्यमापन हे जे असतं ते माहितीचं संग्रहण करतं. किती गुण मिळालेत, कुठली श्रेणी मिळाली आणि त्या श्रेणीनंतर काय अभिप्राय आला,
त्या माहितीचं विवरण आलं. ध्येय आणि उद्दिष्ट याचा विचार साध्यतेचा केला जातो. म्हणजे विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान रोज 5 प्रश्न विचारले गेले. त्या सामान्य ज्ञानावर आधारित ज्यावेळेस परीक्षा घेतली गेली, तर ध्येय ठरवलं गेलं होतं की विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची पातळी वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण करणे. आता विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची सवय निर्माण करणे, हे ध्येय आणि उद्दिष्ट त्या ठिकाणी जर ठेवलेली असतील, तर विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवरून हे निश्चित झालं की विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची सवय लागली, सामान्य ज्ञान त्यांच्यामध्ये निर्माण झालं आणि विद्यार्थ्यांमध्ये त्या उपक्रमाची आवड देखील निर्माण झाली. हा निर्णय, आपण तो निर्णय बघितला आणि त्या निर्णयानंतर निष्कर्षापर्यंत पोहोचतो की विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी सामान्य ज्ञानाची आवड निर्माण झालेली आहे आणि आपल्याला तो उपक्रम आता दरवर्षी राबवायचा असं शाळा आणि शिक्षकांनी ठरवलेलं आहे. प्रकल्प असेल, अभ्यासक्रम असेल, या संदर्भात मापन केलं जातं, त्याला मूल्यमापन असं म्हणतात. आता मापन आणि मूल्यमापन, मूल्य निर्धारण याच्यातला जर आपण फरक बघितला, तर पहिला फरक बघा, व्यक्ती अथवा प्रकल्प, शिक्षण, अभ्यासक्रम या दोन्ही मापनाचे विषय असतात. तर व्यक्तीच्या संबंधीचं मापन हा मूल्य निर्धारणाचा विषय असतो. म्हणजे फरक करायला लागल्यानंतर आपल्या लक्षात येतं, प्रकल्पाचं आणि व्यक्तीचं हे मापन होतं, व्यक्तीचं मूल्य निर्धारण होतं. प्रकल्प, शिक्षणक्रम, अभ्यासक्रम, मापन या सगळ्यांचं जे मापन आहे, हा मूल्यमापनाचा म्हणजे व्यापक स्वरूपात हा मूल्यमापनाचा विषय असतो. त्याचा जर आपण विचार केला तर मूर्त आणि अमूर्त बाबी मापनामध्ये येतात. मूल्य निर्धारणामध्ये जर विचार केला तर मूर्त बाबी येतात, म्हणजे टँजिबल ऑर ह्युमन. मूल्य निर्धारणामध्ये अमूर्त बाबी येतात, म्हणजे आपण प्रकल्प, शिक्षणक्रम, अभ्यासक्रम याच्या आपण त्या ठिकाणी मूल्य मापन त्या ठिकाणी करत असतो. साधनाचा जर विचार केला त्या ठिकाणी, तर मापनामध्ये प्रमाणक जे असतात ते एककात, उदाहरणार्थ मीटर. मूल्य निर्धारणाचा विचार केला तर चाचणी, परीक्षा हे साधन आवश्यक असतात. मूल्यमापनात मात्र सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ डेटा हे साधन आवश्यक साधन म्हणून वापरलं जातं. मूल्यमापन पद्धतीचा जर विचार केला तर आपण मापनाचा मापनाच्या बाबतीत प्रत्यक्ष मापन केलं जातं, म्हणजे खोलीची लांबी रुंदीचं मापन हे प्रत्यक्ष मापन झालं. मूल्य निर्धारणात मात्र तपासणी केली जाते, श्रेणी दिली जाते. तर मूल्यमापनात माहितीचं विवरण, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा ही पद्धत वापरली जाते. निर्णयाच्या बाबतीत जर विचार केला तर मापनामध्ये श्रेणी प्रकारावरून मापनाचा निर्णय दिला जातो. मूल्य निर्धारणात परीक्षकाने दिलेल्या गुणांवर तो निर्णय अवलंबून असतो, म्हणजे 45 ते 50 गुण मिळाले त्याला A+ हा गुणांवर निर्णय झाला. मूल्यमापनात किती ध्येय आणि उद्दिष्ट साध्य झालीत यावरून तो निर्णय दिला जातो. मागच्या उदाहरणात आपण बघितलंय त्या ठिकाणी. निष्कर्ष, कन्क्लुजन कसे काढले जातात? मापनात कन्क्लुजन हे ओरिएंटेड असतं, तर मूल्य निर्धारण कन्क्लुजन हे देखील ओरिएंटेडच असतं. मूल्यमापनात मात्र ते डिसिजन आणि कन्क्लुजन ओरिएंटेड असतं, म्हणजे निर्णय निष्कर्षापर्यंत गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा निर्णय घेता येतो. पुन्हा थोडंच आपण फरकाचा बघूया. आता या ठिकाणी जर विषयाचा विचार केला तर मापनाचा विषय हा व्यक्ती अथवा प्रकल्प, म्हणजे मुद्द्यांची पुनरावृत्ती होते, पण आपल्याला समजावे या दृष्टिकोनातून हा तौलनिक तक्ता या ठिकाणी मांडलेला आहे. आपण व्यक्तीचं, प्रकल्पाचं, शिक्षणक्रमाचं, अभ्यासक्रमाचं या ठिकाणी हा मापनाचा विषय असतो. तर मूल्य निर्धारण हे व्यक्तीचं केलं जातं. मूल्यमापन ही व्यापक संकल्पना असल्यामुळे प्रकल्प, शिक्षणक्रम, अभ्यासक्रम या सगळ्यांचं मापन हा मूल्यमापनाचा विषय असतो. वर्गवारीचा विचार जर केला तर मूर्त अमूर्त बाबी.
साधनांचा विचार जर केला तर आपण बघितलं की फुटपट्टी, मीटर, एकक हे मापनात वापरलं जातं. तर चाचणी परीक्षा हे मूल्य निर्धारणाचं साधन असतं. माहितीचं सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ डेटा हे आपल्याला मूल्य मापतात. तर हा सगळा एकंदरीत तौलनिक तक्ता आपल्यासमोर मांडलाय. अशा पद्धतीने आपण आज 3 महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासल्यात. मापन, मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन. या तिन्ही संकल्पना शिक्षकाला माहीत असणं आवश्यक आहे. या तिन्ही संकल्पना बऱ्याच अंशी काही वेळा ढोबळमानाने वापरल्या जातात. विशेषतः मूल्य निर्धारण, मूल्यमापन. मापनातच मूल्यमापन अंतर्भूत असतं, मूल्यमापनात मापन अंतर्भूत असतं हे म्हणणं जास्त योग्य आणि श्रेयस्कर ठरेल. त्याचे तौलनिक विवेचन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की प्रत्येकाचा अभ्यास विषय, त्याची वर्गवारी आणि त्याची निर्णय घेण्याची, त्याच्या एककाचं याचा आपल्याला विचार केल्यानंतर खऱ्या अर्थाने आता आपण शिक्षक या नात्याने मापन, मूल्य निर्धारण, मूल्यमापन, मेजरमेंट, असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन याच्यातली फरक नक्कीच तुम्ही या ठिकाणी सांगू शकाल हा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद.